मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक आता महत्त्वाची अपडेट आलेली आहे. हे पहा, लाडक्या बहिणींनो, कोर्टाने योजनेवर ताशेरे काढलेले आहेत. याचा काही परिणाम या योजनेवर होणार आहे का, हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तर या ठिकाणी बघा, काही परिणाम आपल्या योजनेवर होणार आहे का, असा प्रत्येक महिलेच्या मनामध्ये प्रश्न असेल. परंतु या योजनेचा काही परिणाम जर झाला असेल किंवा होणार असेल, तर हे आपण अधिक स्पष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या ठिकाणी आपण स्पष्ट करणार आहोत की योजनेवर नुकतेच कोर्टाने काही ताशेरे ओढले आहेत. म्हणजेच त्यांचे म्हणणे असे आहे की लाडकी बहीण योजनेवर अधिकचा निधी जो आहे तो खर्च होत आहे. राज्य सरकारने बऱ्याच अशा योजनांचे नावे घेतलेले आहेत, ज्यामध्ये लाडकी बहीण योजना या योजनेचे सुद्धा उल्लेख केलेला आहे. या योजनेमुळे महाराष्ट्र सरकारचे बरेचसे पैसे उद्ध्वस्त होत आहेत, असे कोर्टाचे म्हणणे आहे. परंतु या योजनेचा काही परिणाम होणार का, तर हे आपण स्पष्ट करणार आहोत. तर नेमकं काय झालं? निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांची पेन्शन वेळेवर मिळत नाही. तर बघा, हे अधिकचा खर्च होत असल्यामुळे निवृत्त झालेले कर्मचारी आहेत, त्यांना पेन्शन वेळेवर मिळत नाही आणि त्यानंतर निधीची कमतरता असल्याचं समोर आलं आहे. यावर कोर्टाने सरकारला प्रश्न विचारला आहे. निधीची कमतरता जर असेल तर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शनसुद्धा वेळेवर दिलं जात नाही. तर पुढचा प्रश्न आहे पहा, त्यानंतर तर हजारो कोटी रुपये अशा योजनांवर कसे खर्च केले जातात. यावेळी कोर्टाने लाडकी बहीण योजना उदाहरणे दिलं. तर बघा, प्रत्येक योजना ही महाराष्ट्र शासन राबवते, परंतु जी योजना आहे लाडकी बहीण योजना ही अतिरिक्त खर्च करणारी योजना ठरली आहे. यामध्ये बरेचसे पैसे लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये प्रमाणे, म्हणजेच कितीतरी कोटी रुपये लाडक्या बहिणींना द्यावे लागतात. त्यामुळे कोर्टाने यावर अधिक खर्च केली जाणार अशी ही योजना ठरवलेली आहे. त्यानंतर ही योजना बंद होणार का, असा प्रश्न प्रत्येक लाडक्या बहिणीच्या मनामध्ये असेल. परंतु ही योजना अजिबात बंद होणार नाही. यापूर्वीही अशा प्रकारचा मुद्दा नागपूर खंडपीठात गेला होता आणि तेव्हा सरकारने योजनेच्या बाजूने सकारात्मक भूमिका मांडली होती. त्यामुळे सध्या तरी योजना बंद होण्याची शक्यता नाही. हे बघा लाडक्या बहिणींनो, यापूर्वीसुद्धा नागपूर खंडपीठामध्ये या योजनेविषयी जो आहे खटला गेला होता आणि त्यामध्ये सरकारने स्पष्ट सांगितले होते की सरकार या जो निधी आहे तो निधी वेळेवर वितरित करेल आणि त्याचा निधी आपल्याकडे उपलब्ध आहे आणि सकारात्मक भूमिका सरकारने घेतल्यामुळे लाडकी बहीण योजनेवर याचा काहीही परिणाम झालेला नाही. कोर्टाने असंही म्हटले की जर निधी नसेल तर योजना थांबवावी, पण प्रत्यक्षात सरकार ही योजना बंद करणार नाही, कारण या योजनेचा फायदा लाखो महिलांना होत आहे. अनेक लाभार्थी महिलांनी या पैशाचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी, औषधासाठी तसेच छोट्या व्यवसायासाठी केला आहे. काही महिला बचत गटाच्या माध्यमातून स्वतःचा उद्योगही सुरू करत आहेत. तर कोर्टाचं असं म्हणणं आहे की जर तुमच्याकडे निधी उपलब्ध नसेल तर ही योजना बंद करावी. परंतु सरकार म्हणते की आमच्याकडे पुरेसा निधी आहे आणि या योजनेमुळे लाखो लाडक्या बहिणींना त्यांना आपल्या घर खर्चामध्ये, औषध उपचारामध्ये आणि तसेच छोट्या मोठ्या व्यवसायासाठी तसेच बचत गट असणाऱ्या महिलांना याचा लाभ होत आहे. त्यामुळे ही योजना बंद करणे महिलांवर अन्याय होईल. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेसाठी लागणारा वार्षिक निधी आधीच मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी चिंता करण्याची गरज नाही. तर गेल्या 6 मार्च रोजी झालेल्या अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे 1 वर्षासाठी. त्यामुळे तरी या योजना बंद होणार नाही अशी शक्यता आहे. परंतु ही योजना किती दिवस चालू राहणार हाही प्रश्न आहे. त्यानंतर बघा, सध्या मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचा GR आलेला नाही, पण तो लवकरच येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतरच पैसे वितरित केले जातील. आज तारीख आहे बघा 11 एप्रिल आणि अजूनही मार्च महिन्याचा जो GR आहे तो अजूनही प्रसिद्ध झालेला नाही आणि तो लवकरच या 2 ते 4 दिवसामध्ये किंवा पुढील आठवड्यामध्ये GR येण्याची शक्यता आहे आणि GR आल्याच्या नंतरच लाडक्या बहिणींच्या खात्यावर 1500 रुपयांचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे.
त्यानंतर एकूणच कोर्टाच्या निरीक्षणामुळे काही चर्चा होत असली तरी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे आणि लाभार्थ्यांनी कोणताही संभ्रम बाळगू नये. कोर्टाच्या निरीक्षणामुळे काही चर्चा होत असली तरी म्हणजे प्रत्येक गावामध्ये असे वाटत असेल लाडक्या बहिणींना की ही योजना बंद होणार का, तर नाही, लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार आहे. आणि तुमच्या मनामध्ये काय प्रश्न असेल किंवा कोणती शंका असेल तर ती मनामध्ये बाळगू नये. धन्यवाद.